याजसाठी केला होता टास शेवटचा दिस गोड व्हावा आता निश्चिंतीने पावलो विसावा खुंटलिया धावा तृष्णेची कवतुक वाटे झाली या वेचाचे नाम मंगळाचे तेने गुणे आता निश्चिंतीने पावलो विसावा खुंटलिया धावा तृष्णेची तुका मने मुक्ती परणिली नोवरी आता दिवसचारी खेळी मेळी आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंटलिया धावा तृष्णेची विठ्ठला टाळी टाळी समचरण सरोजम सांद्रणीलांबुदाभम जगरणिहित पाणी मंडन मंडनानाम तरुण तुलसीमाला कंधरम कंजनेत्रम सदय धवल हासम विठ्ठलम चिंतयामि पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम नमन 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 ओ दुसरे चरण संताची दुसरे जय हो विचारू ज्याच्या कृपादाने कधीला विचारू पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरणा संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाचे सद्गुरु दास तुका जयांचे केली स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेचे बंधू श्रीचरण श्रीगुरूंचे ते नमस्कारून आता मस्तक हे पायावरी यावार करी संताच्या यावार करी हे संताच्या वरगरी संताच्या याजसाठी केला होता टहास शेवटचा दिस गोड व्हावा इथले 4-5 माणसं इथं पुढे येतात का 2-4 जण इथले इथले पुढचे येतात मला बरं वाटन जर थोडं चपला साईडला काढा समोर नका आणि चपला माझ्या तोंडाच्या समोर ठेवते हाय ते डोक्यातलं इसरू टहास शेवटचा दिस गोड व्हावा आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंडलिया धावा तृष्णेची प्रस्तुत प्राप्त प्रसंगी संप्राप्त शिवेसाठी उपस्थित केलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय चिन्मय स्वरूप अधिकार संपन्न साधू जगद्गुरु तुकोबारा यांचा 4 चरणाचा
आदवत प्रकरणातील अभंग असून अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय आपण परमार्थ कशा करता केला, ज्याच्या करता परमार्थ केला ते मिळाल्याच्या नंतर आपलं जीवन जे आनंद झालं त्या आनंदाची अभिव्यक्ती म्हणजे हा अभंग आहे. विठ्ठला सेवेला सुरुवात करण्याच्या अगोदर अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा, आपल्या या पवित्र आणि पुण्यशील अशा राहुरी नगरीमध्ये आज कैलासवासी भाऊसाहेब कोंडाजी कोहकडे यांना आपल्यातून जाऊन आज 1 वर्ष पूर्ण होत आहे. आणि हा प्रथम पुण्यस्मरणानिमित्ताने वर्षश्राद्धानिमित्ताने अतिशय भव्य आणि अतिशय दिव्य त्यांचे सुपुत्र यांनी हा ठेवलेला कार्यक्रम सर्व त्याच्यामध्ये आपले विनीत गंगा भागीरथी कमलबाई भाऊसाहेबराव कोहकडे, बाळासाहेब लक्ष्मण पाटील कोहकडे, गीताराम भाऊसाहेब पाटील कोहकडे, सीताराम भाऊसाहेब पाटील कोहकडे, प्रकाश भाऊसाहेब पाटील कोहकडे, सौ मंदा एकनाथराव पाटील थोरात, सौ नंदा राजेंद्र पाटील जामदार, सार्थक प्रकाश पाटील कोहकडे, कार्तिक प्रकाश पाटील कोहकडे, मधुकरराव पुंजाजी पाटील कोहकडे, पाराजी अण्णासाहेब पाटील कोहकडे, मच्छिंद्र जगन्नाथ पाटील कोहकडे, कैलास सीताराम पाटील कोहकडे, सौ रुपाली सचिन पाटील धसाळ, सौ स्वाती शुभम पाटील लांडगे, चिरंजीव अविनाश गीताराम पाटील कोहकडे, चिरंजीव सुनील सीताराम पाटील कोहकडे, हा संपूर्ण त्यांचा कोहकडे परिवार आपल्या वडिलांच्या ऋणातून उत्तीर्ण होण्याकरता अतिशय भव्य आणि गोड स्वरूपाचं हे निवेदन. विठ्ठला सेवेच्या संदर्भामध्ये ज्यांनी फोन केला आमचे आदरणीय परमार्थप्रेमी प्रकाशदादा कोहकडे आणि आमचे जिवलग मित्र सोनूदादा कोहकडे, त्यांना मनापासून मी दंडवत करतो. तुम्ही सर्व ज्ञाताज्ञात कीर्तनकार, प्रवचनकार, रामायणाचार्य, या दुःखामध्ये झालेले पाहुणे मंडळी, आप्तेष्ट मंडळी, सुहृद मंडळी, सखे मंडळी आणि स्वजन मंडळी आणि या सेवेला आज उपस्थित महाराष्ट्रातील ही नामवंत गुणीजन मंडळी आज आपल्यासमोर उभा आहेत. महाराष्ट्रातील एक सुप्रसिद्ध मृदंग महामेरू, वारकरी संप्रदायामध्ये जी मृदंगाची यादी, त्या यादीमध्ये आमचे आदरणीय ज्या मृदंगाचार्यांचं नाव घेतल्याशिवाय ती यादी पूर्ण होत नाही. मृदंग मार्तंड आमचे ऋषिकेश महाराज फटांगरे गुरुजी, एकदा जोरदार टाळी वाजवून स्वागत करा. इकडून आमचे आदरणीय वारकरी रत्न भजन गंधर्व शिवाजी महाराज आणि आमचे आदरणीय संगीत विशारद, संगीत अलंकार, वारकरी रत्न नागेश महाराज, लक्ष्मण महाराज, एकदा जोरदार महाराजांचं टाळी वाजवून स्वागत करा. महाराजांना मनापासून द्यावे तेवढे धन्यवाद. आणि हे संपूर्ण टाळकरी मंडळी करता एकदा टाळी वाजव. बेस्ट. सगळे राहुरीचे आहेत का? सगळे आजपास पंचक्रोशीतील ही भजनी मंडळी, खाली बसलेले आमचे आदरणीय सर्व कीर्तनकार मंडळी, बाबांचं नाव काय, चौधरी महाराज आहेत, ढोकणे महाराज आहेत, सर्व मंडळी, सर्वांच्या चरणी पुरुष वर्ग, माता भगिनी, बालगोपाळ मंडळी आणि साऊंड सिस्टीम नंबर 1 तुम्हाला सुद्धा मनापासून धन्यवाद. विठ्ठला आणि 2 चोपदार छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहेत महाराज, एकदा टाळी वाजवा. बेस्ट महाराज. चोपदार लय बघितले पण सख्खे भाऊ 2 आहेत. सख्खे आहेत का? आणि पुन्हा मिशा अशा कुठंच बघायला मिळणार नाहीत महाराज. म्हणून चोपदार तुम्हालाही मनापासून दंडवत. सर्व मंडळी या कीर्तनाला आज उपस्थित आहेत. मान्यवर मंडळी, प्रतिष्ठित मंडळी, सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो आणि सद्गुरू जशी बुद्धी देतील त्या बुद्धीनुसार अभंगाचं चिंतन करण्याचा प्रयत्न. विठ्ठला सज्जनावत जाणं हे अपरिहार्य आहे, कारण या लोकाचं नाव मृत्यू लोक आहे. जोपर्यंत शरीरामध्ये आयुष्य आहे तोपर्यंत मृत्यू लोकामध्ये आपल्याला राहता येतं. आणि महाराज म्हणले आयुष्याची माळ तुटली मग गरीब असू द्या नाही तर श्रीमंत असू द्या, इथला प्रवास त्याला सोडावा लागतो. गुरुजी, तुटला आयुष्याचा दोरा, तुटला आयुष्याचा दोरा, तुटला आयुष्याचा दोरा, तुटला आयुष्याचा दोरा, आयुष्याचा दोरा, आयुष्याचा दोरा.
असू द्या नाही तर गरीब असू द्या. महाराज म्हणले देवादिकाला सुद्धा अवतार बदलावा लागला. येथ नाही उरो आले अवतार येर ते पामर जीव किती. फुलामधला सुगंध गेला फुलाला किंमत राहत नाही. भैमुखाच्या शेंगातला दाना गेला टरपालाला किंमत राहत नाही. आणि माणसाच्या शरीरातलं आयुष्य गेलं याला किंमत नाही. फुलातला सुगंध गेला फुलाचा मुक्काम कचरा कुंडीत. भैमुखाच्या शेंगातला दाना गेला टरपालाचा मुक्काम चुलीत. आणि शरीरातलं आयुष्य गेलं याचा मुक्काम अमरधाम. सिटीमध्ये मसनवाटा कळत नाही काय कळत आहे अमरधाम. कारण आपला शेवट मुक्काम तिथं आहे. लक्ष याला ठाव स्मशानीचा झाला प्रेतरूप शरीराचा भाव. हे झाला प्रेतरूप शरीराचा भाव लक्ष्मीला ठाव स्मशानीला लक्ष्मीला झाला प्रेतरूप शरीराचा भाव. महाराज म्हणले जोपर्यंत शरीरात आयुष्य तोपर्यंत मृत्यूलोकामध्ये राहता येतं. आयुष्य संपलं मृत्यूलोक आपल्याला सोडावा लागतो. कारण ज्याचा जन्म आहे त्याच्या पाठीमागं मरण आहे. पखवास घेतला की गट्टा फुकट येतो. पेटी घेतली भाता फुकट येतो. मोबाईल घेतलं चार्जर फुकट येतं. तसं जन्म घेतला तुकोबाराय म्हणले मरण मागच येतं. जन्माले बाळ त्याची वाट पाहे काळ त्याची वाट पाहे काळ त्याची वाट पाहे हे जन्म आले बाळ त्याची वाट पाहे काळ. हे जन्माले बाळ थोडा बोले जन्माले बाळ त्याची वाट पाहे काळ जन्म आले बाळ आणि त्याची वाट पाहे काळ. मग मृत्यूचा आणि जन्माचा जो कालावधी जन्म तर आपल्या हातात नाही मरण तर आपल्या हातात नाही. फक्त मधला प्रवास कसा करायचा आहे एवढा आपल्या हातात आहे. मरण येणं ही प्रकृती आहे. मरण येणं ही प्रकृती आहे. मरण न म्हणणं ही विकृती आहे. पण मरणावर विजय मिळवणं ही वारकरी संप्रदायाची संस्कृती आहे. तुकोबाराय म्हणले आम्ही मरणावर विजय मिळवला. आपुले मरण पाहिले मे डोळा आपुले मरण पाहिले मी डोळा. हा झाला सोहळा अनुपम्य हा झाला सोहळा अनुपम्य. आपुले मरण पाहिले मी डोळा आपुले मरण पाहिले मी डोळा आपुले मरण पाहिले मी डोळा. हे आपली वारकरी संप्रदायाचा विजय आहे महाराज. मरण तर एक दिवस येणार. मी नेहमी सांगतो मरणाची जागा ही ठरलेली मरणाचा अधिकारी ठरलेला आहे आणि मरणाची वेळ सुद्धा. आता माझं मरण जर इथंच असेल आणि मी जर इथंच मरणार असेल आणि आत्ताच मरणार असेल तर मी इथंच जाणार म्हणजे वेळ येते महाराज. कोण दिवस येईल काही सांग नाही द्यायचा बरवासा. कधी आपला शेवटचा मुक्काम आहे सांगता येत नाही. मग मरण्याच्या अगोदर परमार्थ करून घ्या. दिवा विजल्यावर तेल टाकलं व्यर्थ गेलं. दिवा विजल्यावर तेल टाकलं व्यर्थ गेलं. चोर निघून गेल्यावर जाग आली व्यर्थ गेलं. महापूर आल्यावर गाव सोडलं व्यर्थ गेलं. शिजल्यावर जाळ घातला व्यर्थ गेलं. महाराज म्हणले म्हातारपण जवळ आल्यावर परमार्थाची बुद्धी निर्माण झाली व्यर्थ गेलं. पुन्हा उपयोग होत नाही. मरायच्या अगोदर परमार्थ करा. मरण न येता होई सावधान
होई सावधान होई सावधान होई सावधान मरण येण्याच्या अगोदर सावध व्हा. आपण गेल्याच्या नंतर आपल्या परिवाराने आपलं पुण्यस्मरण केलं हे तर खरं नवलच आहे. आपल्या परिवाराने आपला सोहळा करावा हे 1 नंबरचं भाग्य आहे. आपल्या गावाने आपला सोहळा करावा हे 2 नंबरचं भाग्य आहे. तालुक्याने सोहळा करावा 3 नंबरचं भाग्य आहे. जिल्ह्याने सोहळा करावा 4 नंबरचं भाग्य आहे. जास्त लांबीत बसत नाही. सगळ्या जगाने आपला उत्सव करावा हे मोठं भाग्य आहे. पण हे सगळं भाग्य बाजूला ठेवा. जगाच्या मालकाने आपला सोहळा करावा हे नंबर 1चं भाग्य आहे. अहो ज्ञानोबारायला समाधी घ्यायची. देव 3 दिवस मुक्कामाला आळंदीत गेला. विठोबा राहिला आळंदीत राहिला आळंदीत विठोबा राहिला आळंदीत उर कोणी सोहळा संघ संत मेळा उर कोणी सोहळा संघ संत मेळा उर कोणी सोहळा संत संग मेळा उर कोणी सोहळा संग संत मेळा उर कोणी सोहळा संघ संत मेळा उर कोणी सोहळा संघ संत मेळा उर कोणी सोहळा संग संत मेळा उर कोणी सोहळा संग संत मेळा विठोबा राहिला आळंदीत आळंदीत विठोबा राहिला आळंदीत आळंदीत उर कोणी सोहळा संघ संत मेळा उर कोणी सोहळा संघ संत मेळा संग संत मेळा उर कोणी सोहळा संग संत मेळा उर कोणी सोहळा संग संत मेळा उर कोणी सोहळा संग संत मेळा टाळी वाजूदा बसल्या बसल्या उर कोणी सोहळा संघ संत मेळा. कीर्तन म्हणजे एकल्याचा खेळ नाही महाराज. तारीख घेतानीच म्हणलं मंगल कार्यालयात कार्यक्रम असेल तर नको. ते म्हणलं गावात ठेवू आणि इथं आल्यावर म्हणलं मंगल कार्यालयात. हे सिस्टमवाल्याचा दोष नाही. इथं कीर्तन रंगूच शकत नाही. तुम्ही महाराष्ट्रातला केवढा बी टॉप 10चा महाराज आणा, कीर्तन रंगलं तर मला व्हिडिओ पाठवून टाका. विठ्ठल ही जागा लग्नाची कीर्तनाची नाही. कीर्तनाला मोकळं वातावरण लागतं. घालीन लोटांगण मोकळं पटांगण नाही. त्याला आवाज बंदिस्त आला. सिस्टमवाल्याला किती दोष द्याला त्याला नाही इलाजी. पण आता कधी कधी महाराजांनी बी ॲडजस्ट करायला शिकावा जसं आहे तसं. कारण बोलून वेळ जास्त घेण्यापेक्षा बोलून बरं बरं. विठ्ठला मरण्याच्या अगोदर आपण गेल्याच्या नंतर आपला सोहळा झाला पाहिजे. आता या परिवाराला द्यावे तेवढे धन्यवाद थोडे आहेत मला. जाणं तर प्रत्येकाला अपरिहार्य आहे. मृत्यू कोणालाही टळत नाही. पण जाण्याच्या अगोदर आपला सोहळा झाला पाहिजे. हो तुकोबाराय म्हणले आम्ही आमचं मरण आमच्या डोळ्याने बघितलं. या मृत्यू लोकांचे आपण जगत होत. बऱ्याच लोकांचं आपल्या डोक्यावर कर्ज आहे. फक्त आपल्याला माहीत नाही. पहिलं कर्ज आपल्यावर देवाचं आहे. दुसरं कर्ज आपल्यावर संतांचं आहे. तिसरं कर्ज आपल्या आईवडिलांचं आहे. म्हणून 4 गोष्टीला कधी विसरू नका. नंबर 1 देवाला विसरू नका. नंबर 2 संतांना विसरू नका. नंबर 3 आईवडिलांना विसरू नका. आणि महत्त्वाचा मुद्दा मृत्यू विसरू नका. किती मुद्दे झाले? कोणते कोणते? देवाला विसरू नका 1, संताला विसरू नका 2, आईवडिलांना विसरू नका 3 आणि मृत्यू विसरू नका 4. आणि एवढ्या 4 मुद्द्यातच आपलं कीर्तनी. देवाला का विसरायचं नाही? कारण हे शरीरच आपल्याला त्याने दिलंय. जेने हा जीव दिला हा दान जीव दिला तयाचे करीन चिंतन तयाचे करीन दयाचे करीन चिंतन करीन चिंतन जगजीवन नारायण जीवन नारायण गाईला गुण तयाचे जोया भिवर जडरे भिवर जड जोया भिवर जडरे भिवरे जडरी जोया भिवरे जडरी भिवरे जडरी जोया भिवरे जडरी ना 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 जोया भिवरेच्या तिरी. हे शरीर कोणी दिलं? देवानी. कशा करता दिलं? देव दिला देह भजन गो मटा देव दिला देह भजन गो मटा देव दिला देह भजन गो मटा देव दिला देह भजन गो मटा
भजन गोमटा गोमटा गोमटा. देवे दिला देह, मग जी वस्तू ज्याच्याकरता दिली त्या वस्तूचा वापर त्याच्याकरता झाला पाहिजे. दादा बाबासाहेब महाराज इंगळे गेले, पण आज बी त्यांचे विनोद आठवतील. ते म्हणले एक माणूस छत्री घ्यायला दुकानदाराकडे गेला. कशाला गेला? दुकानदाराने विचारलं छत्री आहे का? म्हणले आहे. केवढ्याला आहे? 2000ला. लय महाग झाली. दुकानदार म्हणला महागचा विचार करू नका, 5 वर्ष तिला बघायचं काम नाही, फक्त 2 नियम सांभाळायचे, उन्हात काढायची नाही आणि पावसात भिजवायची नाही. आता मला सांगा, छत्री का देव घरात घायला ठेवायची का महाराज? ज्याच्याकरता छत्री घ्यायची त्याच्याकरता जर वापरायची नाही, छत्री घेऊन सुद्धा उपयोग नाही. देवाने शरीर दिलं आपल्याला भजनाला आणि आपण वापरायलो भोजनाला. मिळालं का कळालं? हॅलो, कळालं? आई वडील मिळाले का कळाले? मिळाले कळाले. बायको मिळाली का कळाली? बायको आहे का? पण बायको मिळाली बी म्हणून वाटत नाही, पण इलाज नाही. मग बघा तुम्ही, शरीर मिळालं पण कळालं नाही. तुम्ही म्हणता, कसं म्हणता तुम्ही नाही कळालं? ज्या गोष्टी नरद्याला योग्य आहेत, ज्या गोष्टी नरद्याला शोभत आहेत, लोक त्या गोष्टी करण्यात कमी आहेत. याच्यावरून ठरवायचं मनुष्य देह मिळाला पण कळाला नाही. आणि याच्यामध्ये तळमळ फक्त संताची. मी नेहमी सांगतो, कायम रस्ता चुकला तो जीव आहे, कधीच रस्ता चुकत नाही तो देव आहे. चांगल्या रस्त्याने चलतो साधक आहे आणि चुकलेल्या नीट रस्त्याला लावते ते संत आहेत. सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत नुसता जगत राहतो जीव आहे. सगळ्यांना जगावतो देव आहे आणि सगळ्यांना जागवतात ते संत आहेत. आणि कीर्तन भजन झोपण्याकरता का जागा होण्याकरता? आता जागा रे भाईनो जागा, 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 जागा रे भाईनो जागा. पोरांनी चल्या नाडूनी भागा. आता जागा रे भाईनो जागा, 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 आता जागा रे भाईनो जागा. आता नरदेव मिळाला, पुन्हा मिळेल का नाही सांगता येत नाही. 83,99,999 शरीर फिरून आपण या मृत्यू लोकात आलो. तुम्ही आम्ही लय भाग्यवान माणसे आहेत महाराज. भारतात आपला जन्म आहे, पवित्र नरदेव मिळालाय. भरत खंडे नरदेव प्राप्ती, हे तो परम भाग्याची संपत्ती. तुम्हाला जिल्हा कोणता आहे? राहुल. हे गाव कोणते? आता एवढे माणसं इथं बसले, याच्यातला एक तरी माणूस मेलाय का? देवाने आपल्याला मारलं का वाचवलं? एवढा मोठा रोग आलता माग कोणता, त्याच्यात जर आपला नंबर लागला असता, तुमचे आमचे दर्शन झाले, मग देवाने किती उपकार केले आपल्यावर. दिलया आकाश नाही बाबले आयुष्यानाश, नाही बाबले आयुष्यानाश. आवाज भैया. उरले शेष, कारण उरले शेष. गणित बुजगाव परते, बुजगाव परते. आकाश दिलया आकाश, दिलया नाही पडिलो मृत्यूची हरी, वाचोनी आलो येथवर, उरले ते हरी तुम्हा समर्पण. अनमोल किमतीचं देवाने शरीर दिलं, फक्त भजना करताच दिलं. वापर त्याचा भजना करताच झाला पाहिजे.
म्हणले मग आमचे काम धंदे सोडून का नसतं भजनच करायचे का? शास्त्र तसं म्हणत नाही. 100 कामं सोडा भोजन करा, 1000 कामं सोडा स्नान करा, 1,00,000 कामं सोडा दान करा, कोट्यावधी कामं सोडा भजन करा. पण भजन करताना संसार सोडा असं कुठं प्रमाण नाही. कामामध्ये काम, कामामध्ये काम, कामामध्ये काम, कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, काही म्हणा राम राम, काही म्हणा राम राम, काही म्हणा राम राम. हे जाईल भवश्रम, जाईल भवश्रम, सुख होईल दुःखाचे. कळो येईल अंतकाळी, 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 कळो येईल अंतकाळी. टाळकरी वारे वा टाळकरी क्या बात है. वा वा टाळी वाजवायच्या टाळी बेस्ट. कळो येईल अंतकाळी, कळो येईल अंतकाळी, कळो येईल अंतकाळी, कळो येईल अंतकाळी, येईल अंतकाळी, कळो येईल अंतकाळी, अंतकाळी. टाळी वाजा मृदंगाचार्य करता एकदम बेस्ट. कीर्तन म्हणजे एकल्याचा कार्यक्रम नाही गुरुजी, त्याला सगळे माणसं लागतात बरं. एकटा कीर्तनकार चांगला आहे दादा, कीर्तन रंगत नाही. मी तर नेहमी सांगतो कीर्तनकाराचा प्राण नंबर 1चा म्हणजे मृदंग आहे, नंबर 2चा प्राण गायक आहे, आणि नंबर 3चा प्राण म्हणजे पुढं बसणारे माणसं. हे सगळं दोरीत आलं पाहिजे. हो, स्वयंपाक करायचं तर बाई कशी पाहिजे? सुगरण, नावाची नाही हाताची बाई सुगरण पाहिजे, वाढणारा उदार पाहिजे, आणि जेवणाऱ्याला कशा संग काय खावा याची कोण मला अक्कल पाहिजे. सगळं जुळून पाहिजे ना. स्वयंपाक करायचं तर बाई सुगरण पाहिजे, वाढणारा उदार पाहिजे, आणि खाणाऱ्याला कशा संग काय खावा याची अक्कल पाहिजे. हे असा खेळ आहे. प्रवास करायचा तर गाडी चांगली पाहिजे, रस्ता चांगला पाहिजे, आणि ड्रायव्हर फुल पेलेला पाहिजे. जमत नाही तसं मारा. कीर्तन करायचं तर पाखवाजे चांगले पाहिजे, गायक धोरणात पाहिजे, आणि पुढं बसणाऱ्याचे तोंड प्रसन्न पाहिजे. विठ्ठला आणि या तिन्ही गोष्टी जर जुळून आल्या तर मग महाराज म्हणले याच्यामध्ये ब्रह्मरथ चढवतो. तुम्ही आम्ही खेळी मेळी गदारुळी आनंदे, तुम्ही आम्ही खेळी मेळी, तुम्ही आम्ही खेळी मेळी गदारुळी आनंदे, तुम्ही आम्ही खेळी मेळी, तुम्ही आम्ही खेळी मेळी गदारुळी आनंदे, आम्ही खेळी मेळी, तुम्ही आम्ही खेळी मेळी गदारुळी आनंदे, तुम्ही आम्ही खेळी मेळी, तुम्ही आम्ही खेळी मेळी गदारुळी आनंदे, आम्ही खेळी मेळी गदारुळी आनंदे, तुम्ही 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 आम्ही खेळी मेळी, तुम्ही आम्ही खेळी मेळी गदारुळी आनंदे, तुम्ही आम्ही खेळी मेळी, तुम्ही आम्ही खेळी मेळी गदारुळी आनंदे, तुम्ही आम्ही खेळी मेळी, तुम्ही आम्ही खेळी मेळी गदारुळी आनंदे, तुम्ही आम्ही खेळी मेळी. क्या बात आहे. तुम्ही आम्ही खेळी मिळी आणि गदारोळी सगळ्या गोष्टी आपल्याला पुन्हा भेटतील दादा. शरीर नाही भेटत, जमीन गेली पुन्हा भेटल, प्लॉटिंग गेली पुन्हा भेटल, सगळं भेटल. पण तोंडातला शब्द गेला ना वापस नाही. एकदा इज्जत गेली ना वापस नाही. आणि एकदा हे शरीर गेलं पुन्हा भेटत. आता मिळालं म्हणून संतांचा आग्रह आहे, बाबा परमार्थ करा. नरदेह दुर्लभ जाणारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, देह दुर्लभ जाणारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, शतवर्षाची गणना तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, शतवर्षाची गणना तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, यामध्ये दुःख यातनारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, यामध्ये दुःख यातना तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, हे तुम्ही आठवा मधुसूदना वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा.
महाराजा करता येणार. नरदेह दुर्लभ जाना शतवर्षाची त्यामध्ये दुःख आणि तुम्ही आठवा मधुसूदना. पुन्हा शरीर आपल्याला भेटत नाही. पहिला आवाज चांगला होता, चांगला करत असं. आता तर लगेच कमी केला तुम्ही. विठ्ठला कारण मनुष्य शरीर म्हणजे ही संधी महाराज. आणि संधीचं काय करायचं बरं? संधी एकदा मिळती का पुन्हा पुन्हा भेटती? एकदाच. मनुष्य शरीर आता मिळालं. ज्ञानोबारायचे तुकोबारायचे भजन करा आणि ज्याचं शरीर देवाने दिलं, जिने दिला त्याशी देवा पिंडदान. म्हणून भजन करून देवाचं कर्ज फेडून टाका. दुसरं कर्ज आहे आपल्यावर संतांचं. संतांनी आपल्याला मार्ग दाखवला, त्या मार्गावर आपण प्रवास करायचा आणि त्या मार्गाने वाटचाल करून परमात्म्याची भेट करून घ्यायची. तुका म्हणे तुम्ही चला याची वाटे, परवशेनी भेटे पांडुरंग, परवशेनी भेटे पांडुरंग. तुका म्हणे तुम्ही चला याची वाट, परवशेनी भेटे पांडुरंग, परवशेनी भेटे पांडुरंग, पांडुरंग पांडुरंग. ज्ञानोबाराने तुकोबाराने सांगितलेल्या रस्त्यावर प्रवास करा. देव भेटल्याशिवाय राहत नाही. बाकी लोकांच्या मागे जाऊ नका. ज्याला आपल्या आयुष्याचं कल्याण करून घ्यायचं, एक तर देवाच्या मागं जायचं, नाही तर देव मान्य संताच्या मागं जायचं. मार्ग दावून गेले आणि दयानिधी म्हणून संताचं कर्ज फेडलं. महत्त्वाचं कर्ज आहे आपल्या आईवडिलांचं, ज्यांनी आपल्याला हे जग दाखवलं, विश्व दाखवलं, आपला सांभाळ केला. जोपर्यंत आईवडील जिवंत आहेत तोपर्यंत त्यांची सेवा करायची. आणि गेल्याच्या नंतर आता ह्या कोहकडे परिवाराने जसं आपल्या वडिलांकरता पुण्यस्मरणाचा सोहळा केला, म्हणजे वडील गेले पण नाव वाढवण्याचं काम चालू आहे. काय प्रमाणे? वाढवी महत्व वडिलांचे, वाढवी महत्व वडिलांचे, वाढवी महत्व वडिलांचे, वाढवी महत्व वडिलांचे. शांती रूपे नव्हे कोणाचा वाईट, शांती रूपे नव्हे कोणाचा वाईट, वाढवी महत्व वडिलांचे, वाढवी महत्व. शांती रूपी नव्हे कोणाचा वाईट, शांती रूपी नव्हे कोणाचा वाईट, वाढवी महत्व वडिला हो, वाढवी महत्व वडिलांचे. जोपर्यंत आई वडील जिवंत तोपर्यंत सेवा आहे आणि गेल्याच्या नंतर हे कार्यक्रम आहेत. पण आधी सेवा आणि नंतर हे कार्यक्रम आहेत. तुम्ही बघा मारा. आणि आज प्रत्येक कीर्तनकार जास्त आईवर बोलतो का वडिलावर बोलतो? हा, कोणता बी कीर्तनकार आला जास्त कविता कोणाच्या? आईच्या. निबंध कोणाचे? आईचे. सिनेमात बी पार्ट कोणाचं? कुठं बी जा उदो उदो सगळा आईचाच आहे. बापाला खूप मागं ठेवलं महाराज. बाप मागं ठेवण्याचं व्यक्तिमत्व नाही. संसार हे एक नाटक आहे आणि या नाटकातला पडद्यामागचा कलाकार जर कोण असेल तर बाप आहे. कळत नाही आपल्याला. गई हुए कभी आती नाही लेकिन उनकी याद आती है. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातला एक प्रसंग आहे 1674चा. छत्रपती शिवाजी महाराज रायगडावर विराजमान, 32 मन सोन्याचं सिंहासन, डोक्यामध्ये सोन्याचा मुकुट आहे. छत्रपती शिवाजी महाराज रायगडाच्या पायथ्याला आले. मा जिजाऊ साहेबाच्या मांडीवर डोकं ठेवलं आणि डोळ्यातून पाणी आलं. मा जिजाऊ साहेबाने प्रश्न विचारला, राजे 32 मन सोन्याचं सिंहासन आहे, डोक्यामध्ये सोन्याचा मुकुट आहे, एवढं राज वैभव आहे, तुमचं रडण्याचं कारण काय? छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेलं उत्तर इतकं गोड आहे. 32 मन सोन्याचं सिंहासन आहे, डोक्यामध्ये सोन्याचा मुकुट आहे, पण हे सगळं बघण्याकरता तुमच्या कपाळावरचं कुंकू जर शाबीत असतं किती आनंद वाटला असता. बाप गेल्यावर बापाची किंमत कळती. विजला हो नंदा दीप कसा जाऊ मी मंदिरी, विजला हो नंदा कसा जाऊ मी मंदिरी, विजला हो नंदा दीप कसा जाऊ मी मंदिरी, विजला हो नंदा दीप कसा जाऊ मी मंदिरी. सावळी ग माझी आई किती मजला प्रेम देई, सावळी ग माझी आई किती मजला प्रेम देई, सावळी ग माझी आई किती मजला प्रेम देई, सावळी ग माझी आई
विजला हो नंदा दीप कसा जाऊ मी मंदिरी विजला हो नंदा दीप कसा जाऊ मी दीप कशी जाऊ मी मंदिर विजला बाप हे न दिसणारं पार्ट आहे मारा. तुम्ही आणखीन बघा तुमच्याकडे समईच म्हणतात का समई समई कळती का त्याच्यामध्ये प्रकाश द्यायचं म्हणल्यावर काय टाकावं लागतं तेल टाकावं लागतं. खरं सांगा जळतं कोण वात आणि नाव कोणाचं विचार केला काय जळायलंय जळायला कोण वात आणि नाव कोणाचं अहो खरे कष्ट संसारात कोण घेतं बाप आणि नाव कोणाचं आईच. लोकाला खऱ्याची किंमत अजून कळालीच नाही महाराज. तुम्ही बघा महाराज 50 लाखाचा बंगला असू द्या कोट्यवधी रुपयाचा बंगला असू द्या लोक कौतुक वरचं करतात का खालचं करतात बोला हा आणि बंगला उभा कशावर आहे पण पायाचं कोणी कौतुक करतं का हा आणि पाया काढल्यावर बंगला राहतो का तो कोबाराला विचारा ना पाया ढासळला बंगल्याला शोभा राहत नाही. पायाविन भिंत तातडीची अविना भिंत तातडीची पायाविना भिंत तातडीची जेथे पाय तेथे देखीचा पर्वत जेथे पाय तेथे देखीचा पर्वत जेथे देखीचा पर्वत पायाविन भिंत तातडीची पायाविना भिंत तातडीची पायाविना भिंत तातडीची. पाया वजा केला तर बंगल्याला शोभा नाही बाप वजा केला त्या संसारालाच किंमत नाही. मला सांगा किती शून्य एकत्र केल्यावर एक होतो होतच नाही. किती बी शून्य एकत्र करा एक होत. बरं मला सांगा एकाचा आकडा काढला आणि त्याच्या पुढे शून्य द्याला किती झाले बोला 10 होते ना. एकाचा आकडा काढायचा आणि त्याच्या पुढे शून्य द्यायचा 10 त्याच्या पुढे पुन्हा एक शून्य द्याला पुन्हा एक द्याला पुन्हा एक द्याला चल द्या किती झाले आता 10,000 शून्य किती झाले 4. आता एक काढून टाकला काय तू को बरायचा गाथ आहे एक दाखविले 10 दाखविले 10 एक दाखविले 10 एक दाखविले 10 फाटा पापुसोनी फाटा पापुसोनी बाबुजोनी बाजा बाबुजोनी बाजा बाबुजोनी एक दाखविले 10 फाटा पापुसोनी बाजा बाबुजोनी एक दाखविले 10 बाजा बाबुजोनी बाजा बाबुजोनी चार शून्य दिले संख्या किती झाली आणि एकाचा आकडा काढा दादा शून्यच. मग बघा एक आकडा म्हणजे बाप आहे आणि बाकी सगळं म्हणजे शून्य. बाप वजा केला बाकी सगळं शून्य. म्हणून जोपर्यंत आईवडील जिवंत आहेत कोण्याच तीर्थाला जाऊ नका फक्त आईवडिलाची सेवा करा. ज्याच्या आईच्या चेहऱ्यावर हसू आहे बापाच्या चेहऱ्यावर समाधान आहे आणि हृदयात हिंदू धर्माबद्दल प्रेम आहे जगात नंबर 1चा सुशिक्षित होय. आता लोक सुशिक्षित कोणाला म्हणतात चपला घालून जेवतो याला सुशिक्षित म्हणायचं नाही. खरा सुशिक्षित कोणी ज्याचे आईवडील समाधानी आहेत आणि आपल्याच घरात आहेत. लोक कीर्तन ऐकायला दम नाही. पहिल्यापेक्षा कीर्तन वाढले का कमी झाले बोला ना वाढले. कीर्तनकार सुद्धा वाढले. कीर्तनकाराचे काही म्हणू नका काही म्हणू नका सगळं वाढलं.
परमार्थाची लांबी रुंदी वाढली, खोली कमी झाली. घरं बांधायचे कीर्तन येत यात नवल नाही, घरं पाडायचे कीर्तन येतं. आम्हालाच कळा ना अभंग कोणते गावा. आता आम्ही असं ठरवलं ऋषिकेश महाराज, जसे माणसं तसे अभंग. राष्ट्रवादीचे माणसं आले, घडी घडी काळ वाट याची पाय. काँग्रेसचे आले, उभारीला हात. भाजपचे आले, वचन ऐका कमळापती. एक जण म्हणला मी अपक्ष आहे, पांगुळ झालो देवा नाही हातनं पाय. कीर्तन वाढे, भजन वाढे, कीर्तनकार वाढे, पण जो आपल्यात बदल अपेक्षित आहे तो बदल नाही. चलत राहिलं गाव आलं पाहिजे, जेवण केलं ढेकर आला पाहिजे, औषध घेतलं रोग बरा झाला पाहिजे, लग्न केलं मुलबाळ झालं पाहिजे, आणि परमार्थ केला माणसात परिवर्तन झालंच पाहिजे. विठ्ठला आई वडिलांची सेवा खूप महत्वाची. आता इथं पंढरपूरला जाणारे माणसं हात वर करा बरं. हे सगळेच जाणार आहेत मला माहिती. राहुरी कळले लोक परमार्थिकेत मला चांगला अंदाज आहे. सगळे तुम्ही पंढरपूरला जातात, फक्त हातवरी का केले नाही त्याला वाटतं आपण हातवरी करावं यांनी काही विचारावं. नाही तर सगळे परमार्थिकेत तुम्ही. आपण पंढरपूरला जातो, मला सांगा पंढरपूरला मंदिर कोण्या देवाचं आहे? बोला बोला. पांडुरंगाचं. आणि पाण्यात मंदिर कोणाचं आहे? हा, पुंडलिकाचं. पुंडलिकामुळं पांडुरंग आहे का पांडुरंगामुळं पुंडलिक आहे? पुंडलिकामुळं. बरं पुंडलिकामुळं का त्यांनी दोघाची सेवा केल्यामुळं? कोणा दोघाची? बायकोची आणि मेवणीची. पितृपुण्य सेवा लाभले निधान. पितृपुण्य सेवा लाभले निधान. पितृपुण्य सेवा लाभले निधान. पितृपुण्य सेवा लाभले. ब्रह्म सनातनांग संग, ब्रह्म सनातनांग संग, सनातनांग पितृपुण्य सेवा लाभले निधान. पितृपुण्य सेवा लाभले निधान. या बात आहे. पितृपुण्य ठेवायला आधला आणि ब्रह्म सनातन अंग संगे. आई वडिलाची सेवा केली, किती युग झाले परमात्म्याला बसू वाटत नसन. 2 तास कीर्तन आहे, त्याच्यात बी महाराजाच्या वाट्याला 1 तास. 1 तास सुद्धा लोक शांत बसू शकत नाहीत. किती युग झालीत? युगे 28 विटेवरी उभा. पण आज सुद्धा जगाच्या मालकाला खाली बसता येत. तुका म्हणे मात धन्य त्याची. तुका म्हणे मात धन्य त्याची. तुका म्हणे माधुर्याची. तुका म्हणे माधुर्याची. पुंडलिकासाठी आवाज आहे. पुंडलिकासाठी अजूनही दिसतात. तुका म्हणे मात धन्य त्याची. धन्य त्याची. धन्य त्याची. पुंडलिकासाठी. पुंडलिकासाठी अजूनही दिसतात. तुका म्हणे माधुर्याची. धन्यदानी. 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 वा, टाळी वाजवा एकदा बेस्ट महाराज. समर्पक प्रमाण देणारे महाराज कलाकार थोडे राहतील. हे कलाकार नाहीत, हे वैष्णव टाळकरी मंडळी महाराज. हा, विठोबाचा धर्म जागो आणि त्याच्या चरणी लक्ष लागो. पुंडलिकासाठी अजूनही तिष्ठत. आणि तुका म्हणे धन्य त्याची. सोपं आहे महाराज. सेवा फक्त आईवडिलाची. चंद्रभागेचं स्नान केलं, सगळ्या तीर्थाचं स्नान झालं. त्र्यंबकेश्वरचं स्नान केलं, सगळ्या तीर्थाचं स्नान झालं. समुद्राचं स्नान केलं, सगळ्या तीर्थाचं स्नान झालं. आणि आईवडिलाच्या चरणाची सेवा केली, सगळ्या तीर्थाचं स्नान झालं. पुन्हा कोणत्या तीर्थाला जायची गरज नाही. मग जोपर्यंत आईवडील जिवंत आहेत
तोपर्यंत त्यांची सेवा करा आणि गेल्याच्या नंतर हे कार्यक्रम करा. वर्षातून 3 वेळा आईवडिलांना भोजन द्यावं लागतं. नंबर 1 अक्षय तृतीया, नंबर 2 पितृपंधरवाडा आणि नंबर 3 आजची तिथी. आजच्या तिथीला त्यांना भोजन द्यावं लागतं. आणि ज्या घरामध्ये हे कार्यक्रम होत नाहीत त्या घरामध्ये 3 कामं कधी घडत नाहीत. नंबर 1 त्या घरामध्ये धरलेलं काम कडीला जात नाही. नंबर 2 त्या घरामध्ये चांगली संतती जन्माला येत नाही. आणि नंबर 3 कोट्यावधी रुपया असू द्या देव खाऊ देत नाही. विठ्ठला आता हे जरा जास्त शिकलेले लोक म्हणते हे महाराज लोकांचे धंदे आहेत सांगायचे. महाराज लोकांचे धंदे असू शकतात. पुराण कोणी लिहिलंय? कोण? आमच्या बापान लिहिलंय. सांगा जबाबदार. अरे पुराण शास्त्र बघा, ग्रंथ बघा. महाराजावर विश्वास ठेवू नका. महाराज कधी बदलल सांगता येत नाही. महाराजाला विचारू नका, पुराण वाचा. पहावे पुराणी विचारोनी, तुका म्हणे नाही विश्वासाच्या मनी. पहावे पुराणी विचारोनी राम, पहावे पुराणी हे मी विचारोनी. पहावे पुराणी. पुराण आपण लिहिलेलं नाही, बोलिले वाल्मिक. पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक. हे आपल्या हातचं नाही महाराज. लोक म्हणते इथं केलेलं कुठं वर जातं का? जात नाही. आता मला सांगा, एवढ्याले आपल्या इकडे सप्ते होते राहुरी भागात का कमी मोठाले सप्ते होते का? मग 1-1, 2-2 लाख रुपयाचे लोक पंक्ती घालतात ऋषिकेश महाराज. लोक आंधळेत म्हणून घालतात का डोळशेत म्हणून? का त्याच्या मेंदूत पाणी? 2-2 लाख रुपयाच्या मोठाले माणसं पंगत घालतात. कशामुळं? त्याला चांगलं माहिती इथं केलेलं अन्नदान पंढरीच्या मालकाला कळत आहे. आणि ते बी न सांगता कळत आहे. न सांगता तुम्हा काकडा रोज म्हणतो आपण, दाते हो दान करा जाते पंढरपुरा. राधे हो दान करा, जाते पंढरपूर. हे दाते हो दान करा जाते पंढरपुरा. राधे हो दान करा, जाते पंढरपूरा. रामजते खबरी आक माझा सोयरा. रामजते खबरी आक माझा सोयरा. दाते हो दान करा जाते पंढरपुरा. दाते हो दान करा. जाते हो दान करा, जाते पंढरपूरा. जाते पंढरपूरा. हे संताचं सांगायचं काम आहे. लोक ऐकत नाही. संताचं काही जाणार नाही. नुकसान आपलंय. एक जण एसटीत बसलं, तिकीट काढलं आणि खाली उतरलं. कंडक्टर म्हणले चला, ते म्हणले व्हा पुढं. नुकसान कोणाचं? तिकीट काढलं तेच. कंडक्टरला काय करायचे? त्याला तर संध्याकाळी सगळे पैसे आगारला जमा करायचे. नुकसान आपलंय. वर्षभर मुलगा शाळेत गेला आणि परीक्षेला घरी राहिला. नुकसान कोणाचं? संत म्हणले पाया पडलो, परमार्थ करा, भक्ती करा, आईवडिलाची सेवा करा. लोक म्हणले ऐकत नाहीत. सत्तेची गुरमी, पैशाचा मध्ये लोक ऐकणार. तुकोबाराय म्हणले जरी आता नाही कळालं वेळ आल्यावर कळन. हे जरी नाही ऐकालं तरी दुसरा येईल. हे जरी नाही ऐकालं, हे जरी ऐकालं तरी दुसरा येईल. हे सरत शेवटी बा काळ बांधून नेईल. सरत शेवटी बा सरत शेवटी बा काळ बांधून देईल. सरत शेवटी बा. हे एका जनार्दनी आमचे काय वाजाईल. आमचे काय वाजाईल. एका जनार्दनी आमचे काय वाजाईल. एका जनार्दनी
वरचाळीला तुम्ही सावध राहावे वरचाळीला ओ पाटील बुवाला मग लावणी सवे पाटील बुवाला ए चिठ्ठी येईल बा मग पडेल ठावे चिठ्ठी येईल बा मग पडेल ठावे पिंगळा 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 महाद्वारी बोली बोली मध्ये का अहम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरी प्रेम नगरी आणि माझ्या मलारीची वारी अरे सावध होऊन बसली लागा देव करा कैवारी जुने भजन होते आता असले भजन राहिले नाही एकदा चोरदारा करता टाळी वाजवा बेस्ट मारा मला तर लय आवड आहेत मारा बेस्ट असं वाटतं आपल्यातले 2-3 हजार रुपये त्याला देऊन टाकावत मारा पण ते महाराजाची घेत नाहीत म्हणून मी देत नाही वातावरण लागतं त्याला सगळं संत म्हणजे आमचं काय जाणार आहे शेवट नुकसान तुमचं आहे म्हणून जोपर्यंत आईवडील जिवंत आहेत तोपर्यंत सेवा करा शरीरात जोपर्यंत ताकद आहे तोपर्यंत भजन करा आणि संतांनी जो मार्ग दाखवला आहे त्या मार्गावर चलून आपलं जीवन कृतार्थ करून घ्या देवाला विसरू नका संतांना विसरू नका आईवडिलांना विसरू नका आणि शेवट म्हणजे मरण विसरू नका आपण जरी मरणाला विसरलो मरण आपल्याला विसरत नाही बँकेचा हप्ता आपण विसरलो मॅनेजर नाही घडी घडी काळ अजून किती आहे तुकोबारायला काही साधकाने प्रश्न विचारला महाराज तुम्ही आवर रात्र जो परमार्थ केला तुमच्या जीवनातलं एक क्षण वायाला गेला नाही वायाला तितका क्षण गेला शिंक जांभळी खोकला पण तुम्ही जो परमार्थ केला नेमका कशा करता केला लोकांसाठी केला नाही आत्म्यासाठी केला गरज नाही मान्यतासाठी केला ते तर आम्ही कधीच नाही मग नेमका परमार्थ तुम्ही केला कशासाठी लोकांसाठी नाही देहासाठी नाही आत्म्यासाठी नाही मग परमार्थ केला कशासाठी महाराज म्हणले शेवटचा दिवस गोड होण्यासाठी शेवटचा दिवस गोड व्हावा शेवटचा यासाठी केला होता यादीसाठी केला होता हास यासाठी केला होता हास यादीसाठी केला होता हास यादीसाठी केला होता यादीसाठी केला होता होता यादीसाठी केला होता
शेवटचा दिस शेवटचा दिस शेवटचा दिस यासाठी केला होता अट्टहास 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 गोड चाली आणि गोड आवाज कायला देवाने आवाज दिलाय कायला देवाने गळा दिलाय आणि कायला देवाने नरड दिलंय नरड वेगळं आवाज वेगळा आणि गोड गळा वेगळा हे गोड गळा आहे मारा किती गोड आवाज आहे मारा याजसाठी केला होता अट्टहास शेवटचा दिवस म्हणले मग शेवट गोड झाला का तुकोबार आहे म्हणले झाल्याशिवाय तर अभंग मुखातून येणार नाही शेवट तो भला माझा भाऊ काहीची सुरुवात गोड झाली शेवट कडू झाला काहीचा शेवट गोड झाला सुरुवात कडू झाली काहीची सुरुवात बी कडू झाली आणि शेवट बी कडू झाला तुकोबारायची सुरुवात बी गोड आणि शेवट बी गोड चार दृष्टांत सांगतो जे विठ्ठल करून टाकतो सुरुवात गोड